नमस्कार, मी सोहम शिर्के. आपल्या महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. ठाण्यातल्या आपण मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहोत. इथे कोपरी पुलावरती एक मोठी दुर्घटना झाली आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. क्रेन काम पूर्ण करून रिटर्न मार्गिकेवरती जात असताना ती अर्धवटपणे घसरली असं बघू शकता तुम्ही. इथे अर्धवटपणे क्रेनचा जो अर्धासा भाग आहे तो एकाकडे आलाय आणि ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या या पुलावरती ही दुर्घटना झाली. या संदर्भात बोलण्यासाठी वाहतूक नियंत्रण पथकाकडून काही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आपण जाणून घेऊ नेमकं काय झालं ते. सर, नेमकं काय प्रकरण झालं? 4च्या दरम्यान दुपारी क्रेन काम करत होता. ते काम संपून क्रेन डिसमॅन्टलिंगचं काम करत होता. त्या दरम्यान त्याचा टेक्निकल इश्यू आल्यामुळे क्रेन स्विंग झाली आणि टिल्ट झाली. तर 4 वाजता झालेली आहे. आता 5 वाजून 5 मिनिटं झालेत. ह्याच साईजची क्रेन बोलवलेली आहे. क्रेन आल्यानंतर जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागतील तिला सरळ करायला. सरळ केल्यानंतर आपल्याला पूर्ण आता 2 लाईन चालू आहे तर 3 लाईन पूर्ण आपल्याला पूर्ण क्षमतेने चालू करता. काही वेळा अगोदर इथे तिन्ही लाईनचं योग्य बंद केलं पद्धतीने काम करण्यात आलं, मात्र आता बंद करण्यात आले. यामुळे काही वाहतूक कोंडी तुम्हाला जाणवते का? बरोबर आहे. 2 लेन आपण बंद केलेल्या आहेत. 3 लेन पैकी 1 लेन बंद आहे. 2 लेन वरनं आपण ट्रॅफिक चालवतोय. प्लस याची एक काउंटर लेन पलीकडनं चालवली. तर ठाण्याकडनं आणि दोन्ही मुंबईकडनं येणाऱ्या दोन्ही लाईनवर आता सध्या वाहतूक कोंडी आपल्याला सामना करावा लागतो. धन्यवाद सर, आपण दिल्या माहितीबद्दल. ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ह्या मार्गिकेवरती ह्या क्रेन घसरल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उत्पन्न झालाय. आता नेमकं किती वेळात ही उपाययोजना करून नियोजन करून क्रेनला बाजूला काढण्यात येईल हे बघण्यासारखं ठरेल. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.